नमस्कार मित्रांनो, सिडको लॉटरी पुन्हा एकदा मुदतवाढ. तर जसं की आपल्याला माहीत आहे की सिडको लॉटरीसाठी पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आलेली आहे. जसं की आपल्याला माहिती होतं की स्टार्टिंगला आपल्याला 14 जानेवारी 2026 पर्यंत अर्ज करण्यासाठी मुदत देण्यात आली होती. त्याच्यानंतर ती वाढवून पुन्हा एकदा 29 जानेवारी 2026 पर्यंत मुदत देण्यात आली होती. त्याच्यानंतर सुद्धा पुन्हा एकदा मुदत वाढवून 28 फेब्रुवारी 2026 पर्यंत अर्ज करणे तसेच प्राधान्य निवड करण्यासाठी त्यांनी मुदत वाढवून देण्यात आली होती. त्याच्यानंतर आता आपण पाहत आहोत, आज 1 मार्च 2026 आहे आणि पुन्हा एकदा त्यांनी ही मुदतवाढ करून 19 मार्च 2026 पर्यंत अर्ज करण्यासाठी तसेच प्राधान्य निवड करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे. या सर्व मुदतवाढींमुळे ज्या लोकांनी पहिल्यांदा फॉर्म भरलेला आहे त्या लोकांची बुकिंग अमाऊंट ही पूर्णपणे अडकलेली आहे. व्हिडिओ चालू करण्याअगोदर जर तुम्ही आमच्या चॅनलवर प्रथमतः आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि जर आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि शेअर नक्की करा. आपण सिडको रिलेटेड सर्व महत्त्वाच्या अपडेट्स आणि महत्त्वाची माहिती या चॅनलद्वारे आपण शेअर करत असतो. आपण खूप सारे महत्त्वाचे व्हिडिओ जसे की प्रत्येक घराची संपूर्ण किंमत, तसेच प्राधान्य निवड कसं करायचं, तसेच प्राधान्य निवड करताना आपल्याला कोणत्या मजल्यावरती किती सदनिका उपलब्ध आहेत, तसेच कोणत्या कॅटेगरीसाठी किती घरे उपलब्ध आहेत, तसेच स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन चार्जेस किती असणार आहेत, असे आपण खूप सारे महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर आपण अपलोड केलेले आहेत. तर ते व्हिडिओ तुम्ही आमच्या चॅनलवर जाऊन पाहू शकता. तर चालू करूया आजचा व्हिडिओ. माझा फर्स्ट चॉईस, माझ्या पसंतीचे सिडकोचे घर, सर्व सुखसुविधायुक्त 16,876 घरं. तुम्हाला माहिती आहे की ही जी लॉटरी आहे ती 16,876 घरांसाठी त्यांनी काढलेली आहे. तर ही जी लॉटरी आहे किंवा ही घरं आहेत ती वाशी, बामणडोंगरी, खारकोपर, खारघर, तळोजा, मानसरोवर, खांदेश्वर, पनवेल आणि कळंबोली अशा टोटल 9 ठिकाणी ही घरं उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. यामध्ये आपल्या EWS आणि LIG कॅटेगरीसाठी 1 BHK आणि 2 BHK टाईपची घरं आहेत. जसं की आपल्याला माहीत होतं, स्टार्टिंगला आपल्याला 14 जानेवारी 2026 पर्यंत अर्ज भरण्यासाठी मुदत देण्यात आली होती. त्यानंतर ती वाढवून पुन्हा 29 जानेवारी 2026 करण्यात आली. त्यानंतर पुन्हा एकदा प्राधान्य निवड करणे आणि अर्ज भरणे या संयुक्त प्रोसेससाठी त्यांनी 28 फेब्रुवारी 2026 पर्यंत मुदत देण्यात आली होती. परंतु आता आपण पाहू शकता की पुन्हा एकदा सिडकोकडून एक प्रेस रिलीज झालेली आहे आणि त्या प्रेसनुसार किंवा आता आपण सिस्टममध्ये सुद्धा पाहू शकतो, सिस्टममध्ये सुद्धा चेंजेस झालेले आहेत. जी डेट 28 फेब्रुवारी दाखवते ती आता आपल्याला 19 मार्चपर्यंत दाखवत आहे. तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, प्राधान्य निवड प्रक्रियेची विंडो 19 मार्चपर्यंत खुली राहील. रजिस्टर करा. म्हणजे या ठिकाणी आपल्याला त्यांनी प्राधान्य निवड करण्यासाठी सुद्धा आपल्याला 19 मार्चपर्यंत अंतिम मुदत देण्यात आलेली आहे. तसेच रजिस्टर करा म्हणजे जे नवीन अर्जदार आहेत, ज्यांनी आत्तापर्यंत अर्ज केला नव्हता, काही कागदपत्रांचा अभाव असू शकतो किंवा काही दुसऱ्या कारणामुळे आत्तापर्यंत त्यांनी जर अर्ज केला नव्हता तर त्यांना सुद्धा सिडकोकडून पुन्हा एकदा 19 मार्चपर्यंत अर्ज करण्यासाठी आणि प्राधान्य निवड करण्यासाठी 19 मार्चपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. तर आता आपण स्क्रीनवर ही प्रेस नोट पाहू शकता. सिडकोच्या 16,876 घरांच्या माझे पसंतीचे सिडकोचे घर, माझा फर्स्ट चॉईस, नवी मुंबईमध्ये योजनेत पर्याय निवडीसाठी 19 मार्च 2026 पर्यंत मुदतवाढ. सिडको महामंडळातर्फे राबवण्यात येत असलेल्या 16,876 सदनिकांच्या माझ्या पसंतीचे सिडकोचे घर, माझा फर्स्ट चॉईस, नवी मुंबईमध्ये गृहनिर्माण योजनेत पर्याय निवडीसाठी दिनांक 19 मार्च 2026 पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. योजनेस नागरिकांकडून मिळत असलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाचा विचार करून तसेच अधिकाधिक सर्वसामान्य नागरिकांना हक्काच्या घराचे स्वप्न साकार करण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी ही मुदतवाढ देण्यात आली आहे. माझे पसंतीचे सिडकोचे घर, माझा फर्स्ट चॉईस, नवी मुंबईमध्ये या योजनेअंतर्गत नवी मुंबईतील वाशी, बामणडोंगरी, खारकोपर, खारघर, तळोजा, मानसरोवर, खांदेश्वर, पनवेल आणि कळंबोली या नोडमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक EWS व अल्प उत्पन्न गट LIG यांच्यासाठी 16,876 सदनिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सानिध्यात उभारण्यात येत असलेल्या या गृहसंकुलांना रेल्वे, महामार्ग आणि मेट्रोद्वारे उत्कृष्ट कनेक्टिव्हिटी लाभली असून नागरिकांना सोयीस्कर व सक्षम शहरी जीवनशैलीची संधी उपलब्ध होणार आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठीची व आपले पसंतीचे पर्याय निवडण्यासाठीची अंतिम तारीख 19 मार्च 2026 आहे. सदर योजनेत सहभागी होण्यासाठी इच्छुक नागरिकांनी अर्ज नोंदणीसाठी www.sidcohomes.com या अधिकृत संकेतस्थळास भेट द्यावी. योजनेसंदर्भातील सर्व अधिकृत व अद्ययावत माहिती सिडकोतर्फे प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या पत्रकाद्वारे तसेच सिडकोच्या अधिकृत समाज माध्यमांवरून वेळोवेळी प्रसारित केली जाते. त्यामुळे नागरिकांनी योजनेविषयी इतरत्र उपलब्ध होणाऱ्या अप्रमाणित माहिती किंवा अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन करण्यात येत आहे. अधिकाधिक नागरिकांनी दिलेल्या मुदतवाढीचा लाभ घेऊन योजनेसाठी अर्ज करावा आणि नवी मुंबईतील आपल्या हक्कांच्या घराचे स्वप्न साकार करावे असे सिडकोतर्फे आवाहन करण्यात आले आहे.
तर आता आपण ही सर्व प्रेस नोट पाहिली. यामध्ये आपण पाहिलं की त्यांनी 19 मार्च 2026 पर्यंत पुन्हा एकदा नवीन अर्ज करणाऱ्यांसाठी तसेच प्राधान्य निवड करण्यासाठी त्यांनी मुदत दिलेली आहे. या प्रेस नोटमध्ये आपण पाहू शकता एका ठिकाणी त्यांनी मेन्शन केलेलं आहे की लोकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाचा विचार करून त्यांनी ही डेट वाढवलेली आहे. परंतु यावर खूप लोक टीका करत आहेत, कारण खरंच सिडकोला जर एवढा प्रतिसाद मिळाला असता तर सिडकोला खूप सारे अर्जदार भेटले असते आणि सिडकोनं परत ही डेट वाढवली नसती. मुदतवाढ वारंवार देण्यापेक्षा जर अजूनही त्यांनी किमतीचा पुन्हा एकदा फेरविचार केला आणि काही किंमत जर कमी करता आली तर नक्कीच लोक अजूनही प्रतिसाद देतील आणि ही परत मुदतवाढ करायची वेळ ही सिडकोवर येणार नाही. जी इनिशियलला 14 जानेवारी 2026 डेट दिली होती अर्ज भरण्यासाठी, ती डेट आता त्यांनी अक्षरशः 2 महिने पुढं म्हणजेच 19 मार्च 2026 पर्यंत एक्सटेंड केली आहे. तसेच जी डेट 28 फेब्रुवारी होती प्राधान्य निवड करण्याची, तीही डेट त्यांनी 19 मार्च 2026 करण्यात आलेली आहे. तर आपण पाहू शकता या अगोदरच्या लॉटरीमध्ये EWS कॅटेगरीसाठी फक्त 5,000 रुपये ही बुकिंग अमाऊंट होती आणि LIG साठी 25,000 ही बुकिंग अमाऊंट होती. परंतु ती चेंज करून सिडकोने EWS साठी 75,000 केली आणि LIG साठी 1.5 लाख ते 2 लाख केली, जी की खूप अवाढव्य आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना 75,000 रुपये अरेंज करणं किंवा 1.5 लाख रुपये अरेंज करणं, तेही विदाऊट लोन, ही खूपच अवघड आहे. याचा सिडकोने विचार न करता ही बुकिंग अमाऊंट पहिली तर वाढवल्यानंतर काही लोक आपलं काही सोनं कोण गहाण ठेवतं किंवा कोण काही अरेंजमेंट करतं, कुणाकडून घेतं या आशेवर की सिडकोची लॉटरी लवकरात लवकर लागेल. परंतु सिडकोकडून अशी मुदतवाढ होत आहे, महिना, 2 महिने, 3 महिने. त्यामुळे ज्या लोकांनी स्वतःचं सोनं गहाण ठेवलं असेल किंवा कुणाकडून उधारी घेतली असेल, ते लोक अक्षरशः अडचणीत येत आहेत. त्यामुळे सिडकोने एकतर ही बुकिंग अमाऊंट कमी करावी, नाहीतर ही मुदतवाढ थांबवावी, असा लोकांचा आक्रोश चालू आहे. पुन्हा एकदा जर तुम्ही आमच्या चॅनलवर प्रथमतः आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि जर आमचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक आणि शेअर नक्की करा. काही प्रश्न किंवा अडचणी असतील तर कमेंट सेक्शनमध्ये कळवा, आपण त्याचं निराकरण करण्याचा प्रयत्न करू. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.